श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भुसावळ येथील कोटेच्या महाविद्यालयातील इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका स्मिता जयकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांसोबतच मॅडमचं अनेक ठिकाणी अनेक विभागामध्ये कार्य चालतं. अनेक ठिकाणी मॅडम व्याख्यानांना जातात. त्यांना लेखनाची देखील आवड आहे आणि एक विद्यार्थी प्रिय अशा ह्या प्राध्यापिका आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. मॅडम, आपल्या अध्यापन क्षेत्रातला अनुभव हा जवळजवळ 28 वर्षाचा आहे. विद्यार्थी वर्ग ह्या विषयांकडे कसे बघतात आणि आपला या क्षेत्रातला अध्यापनातला अनुभव काय सांगतो? मॅडम, आत्ताच आपण म्हटलात की या इतिहास आणि राज्यशास्त्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि भूतकाळाचा आढावा घेत वर्तमान काळ ठरवून भविष्याचा वेध हा आपल्याला घ्यावा लागतो आणि मानवी प्रगतीचा आलेख आपल्याला तेच सांगतो. आता या संदर्भात जर स्पष्टच बोलायचं म्हटलं तर इतिहासाविषयीची गोडी आणि इतिहासाबद्दलचं प्रेम हे थोडंसं लहान असतानाच मला म्हणजे घरातूनच ते थोडंसं मिळत गेलं आणि वडील प्राध्यापक असल्यामुळे थोडी वाचनाची गोडी लहानपणापासून आणि आमच्या घरात तसं शैक्षणिक वातावरण बऱ्यापैकी आणि छान होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की बाबांकडे आम्ही नेहमी बघायचो. बाबा आणि त्यांचे विद्यार्थी यांचं कसं रिलेशन आहे, विद्यार्थ्यांसोबत बाबा किती छान रमतात, त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण किती छान राहतं आणि ते सर्व मनावर असं बिंबवल्या जात होतं. त्याच्यामुळे काय झालं की मनात कुठेतरी असं वाटलं की भविष्यात पण कदाचित माझ्या हातून अशा काही गोष्टी होऊ शकतील का. आणि जेव्हा मला संधी मिळाली, मला एक स्टेज मिळालं, माझं एक व्यासपीठ मिळालं आणि त्या माझ्या व्यासपीठासमोर माझे विद्यार्थी जेव्हा मला मिळाले, तेव्हा माझ्या मनातलं जे स्वप्न होतं, जे फक्त माझंच होतं, ते मी साकारायला सुरुवात केली आणि हळूहळू एकंदरीत विद्यार्थीच नाही तर समाजाकडे सुद्धा पाहता, अरे इतिहास का, अरे कोण राज्यशास्त्र, कशाला राजकारण, नको नको, म्हणजे अशा ज्या भूमिका समाजामध्ये अजूनही आपल्याला दिसतात आणि त्यापासून दूर राहा. अरे इतिहास काय देतो आपल्याला, नाही सायन्सकडे जायचं, विज्ञान शिकायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, इतिहास काय, इतिहास करून काय करणार आहे. पण ह्याच्यामधून आपली म्हणजे भारतीय संस्कृती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, आपली जीवनशैली आपल्याला रसिक बनवायची आहे. केवळ मशीनसारखं काम करणं म्हणजे जीवन नाही आहे. तर हे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवायचं आणि म्हणून मग मी हा जणू अप्रत्यक्षरित्या वडिलांकडून मिळालेला हा शिक्षणाचा आणि शिक्षकी पेसाचा जो वारसा होता तो त्यांच्याकडून असा काही उचलला की ते कोणाला कळालं पण नाही आणि हळूहळू त्यांच्या पावलावर माझी पावलं पडायला लागली आणि अगदी काही दिवसातच हळूहळू मला जे साकारायचं होतं ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मी साकारत गेली आणि आज मॅडम तुम्हाला सांगते की मुलांच्या मनामध्ये इतिहासाविषयी जी काही गोडी निर्माण झाली ती जी मी त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्या माध्यमातून जो काही बदल दिसून येतोय तो पाहून मी आज असं म्हणजे जो माझा निर्णय होता त्यावेळेचा तो योग्य होता आणि म्हणतात ना की निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. योग्य मॅडम, ह्या सोबतच आपण नियामक नाशिक विभाग इथे मूल्यमापन आराखडा विषय याच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत असता किंवा मग पुणे विभागीय बोर्ड अंतर्गत आपला SCERT मार्फत ज्या 12वीच्या परीक्षा होतात त्यासाठी सुद्धा आपली नेमणूक केलेली असते. ह्या सगळ्या इतिहास विषयाचं राज्यस्तरावर मार्गदर्शन करण्याची जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपल्याला काय जाणवतं? कसं असतं की एक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर अध्यापन करणं ही वेगळी बाब आहे आणि त्या अध्यापनाला 3 तासाच्या क्वेश्चन पेपरमध्ये बसवून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींचं समन्वय साधणं ही भूमिका त्याच्यामध्ये आम्हाला साकारावी लागते. कारण अध्यापन करताना बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला म्हणजे पोचवायच्या असतात आणि त्या पोचवल्या पाहिजे प्रत्येक शिक्षकाने. केवळ अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आणि त्याच्यापुरती विद्यार्थ्यांची तयारी असं विद्यार्थ्यांना सीमित न ठेवता त्यांची ज्ञानाची व्यापकता त्या ठिकाणी शिक्षकांनी निर्माण केली पाहिजे आणि त्या माध्यमातून मग आपण त्यांच्यापर्यंत काय पोचवलं त्याचं मूल्यमापन होणं तर महत्त्वाचंच आहे. मग हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये ज्ञान, विद्यार्थ्यांनी काय ज्ञान मिळवलं, विद्यार्थ्यांना काय आकलन झालं, विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणती कौशल्य आहेत, लेखन कौशल्य त्यांचं कसं साकारता येईल, योग्य पद्धतीने त्याची उपयोजिता कशी निर्माण करता येईल, हा सर्व विचार त्या ठिकाणी केला जातो. ते करताना खूप छान वाटतं, आनंदही होतो, मजा पण येते आणि
एक वेगळं हे होतं की विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे, म्हणजे मग आता काय करायचं, मग यांना हे प्रश्न थोडेसे देऊयात, याच्यातून यांना आनंद होईल त्याची उत्तरं लिहिताना. फॉर एक्झाम्पल आता इतिहास किंवा राज्यशास्त्र विषयाचंच घेतलं तर मॅडम आता नवीन हे जे अभ्यासक्रम आहे यावर्षीचा आता आमचा किंवा एक 5-6 वर्षापासून जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये युअर ओपिनियन म्हणजे तुमचं मत व्यक्त करा. मुलांच्या मताला वाव आहे, आशयाला धरून ते सकारात्मक दृष्टीने तिथे त्यांचं मत व्यक्त करू शकतात. मग त्या ठिकाणी त्या प्रश्नांची मांडणी कशी करायची वगैरे, म्हणजे एक सुंदर अनुभव, एक छान आनंद त्याच्यातून. आणि प्रत्येक गोष्टीतून आनंद घेता आला पाहिजे व्यक्तीला, म्हणजे ती गोष्ट खूप छान होते, सुंदर होते आणि आपल्याबरोबरच इतरांना सुद्धा आपल्याला तो आनंद देता येतो. आणि तो अनुभव आम्ही विद्यार्थ्यांकडून घेतो की जेव्हा ते प्रश्नपत्रिका सोडवतात त्यांना त्याच्यातून जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. अगदी बरोबर. मॅडम, यासोबतच आपण कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. कनिष्ठ महाविद्यालय राज्यशास्त्र परिषद महाराष्ट्र अंतर्गत राज्य कोषाध्यक्ष पदावर देखील आपली नेमणूक झालेली आहे. तसंच NCERT भोपाळ अंतर्गत झालेल्या इतिहास विषयाच्या परिषदेमध्ये देखील आपला सहभाग आहे. जेव्हा एखादं पद मिळतं तेव्हा आपल्याला जबाबदारी मिळालेली असते आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याकडे आपला कल असतो. जेव्हा अशा काही जबाबदाऱ्या आपल्यावर नेमल्या जातात किंवा ही पदं भूषवित असताना आपल्याला कोणते अनुभव जाणवले किंवा काही गोष्टी ह्याच्यामध्ये अजून व्हायला पाहिजे, या विषयाअंतर्गत अजून काही सखोल अभ्यास झाला पाहिजे किंवा अजून विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं काही आपल्याला वाटलं का? नक्कीच मॅडम. पण यावर अधिक बोलताना थोडंसं मी आधी एक पार्श्वभूमी आपणासमोर ठेवू इच्छिते की साधारणतः एका जागतिक महामारीच्या फेऱ्यामध्ये आपण सर्व अडकलो होतो. आणि त्यावेळेस शिक्षण क्षेत्रातील म्हणजे शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये सुद्धा एवढा मोठा दुरावा निर्माण झाला होता की आता काय करावं हा मोठा प्रश्न होता. पण त्याच्यातून आपण मार्ग काढला आणि ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापनाचं काम सुरूच झालं होतं. पण तरीही कुठेतरी मन असं म्हणजे मनात एक विचार येत होता की आणखी काही करता येईल का आपल्याला, इथपर्यंतच सीमित राहून कसं चालेल. आणि मग आपल्याच विचारांसारखे अनेक दुसरे पण असतात आणि अशा विचारांचे लोकांचं जर एकत्रीकरण झालं तर नूतनीकरण नवीन काहीतरी त्याच्यातून घडून येतं. आणि म्हणायला हरकत नाही की हेच नूतनीकरण आमच्या या राज्यशास्त्र आणि इतिहास परिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये झालं. वेगवेगळ्या विभागातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे बोर्ड आहेत, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, पुणे, अमरावती, मुंबई, कोकण, तर वेगवेगळ्या विभागातून इतिहास शिक्षकांना एकत्र आणून ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का हा विचार पुढे आला. आणि याच्यामध्ये आमचे कोल्हापूर विभागाचे आदरणीय प्राध्यापक सुनीलजी शिंदे सर यांनी थोडासा पुढाकार घेतला आणि आमच्यासारख्यांच्या मनामध्ये जे विचार होते त्या विचारांना एक मार्ग मिळवून दिला आणि त्याच्यातून ही परिषद साकार झाली. इतिहासाचं पण तसंच झालं आणि राज्यशास्त्राचं पण तसंच झालं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजेल की माझ्या दोन्ही विषयांसाठी मला या दोन्ही परिषदांमध्ये एक मोठं जबाबदारीचं पद सांभाळण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. सध्या राज्यशास्त्राच्या पदावर म्हणजे मला आता पूर्ण 3 वर्ष झाल्यामुळे ती मी जबाबदारी दुसऱ्यांकडे दिली आहेत. पण त्या ठिकाणी मी राज्य कोषाध्यक्ष म्हणून काम करत होते, पण कोरोनाच्या काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने काही करता आलं नाही, त्याच्यामुळे खर्चाची बाब झालीच नाही. आणि त्याच्यामुळे ते काम पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे राज्य कोषाध्यक्ष म्हणून काही विशेष त्या ठिकाणी, पण इतर काही आमचे संवाद असतील, चर्चा असतील, विषयाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या अडचणी असतील त्या या माध्यमातून सोडवण्यासाठी मी नेहमीच ती जबाबदारी स्वीकारली आणि समस्यांचं निराकरण करण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला. इतिहासाच्या संदर्भात जर म्हटलं तर राज्य उपाध्यक्षाची एक जबाबदारी मी या ठिकाणी पार पाडत आहे. आणि या संदर्भातच आत्ताच आपल्या जळगावला शिवचरित्र साहित्य संमेलन जे झालं, या संमेलनाअंतर्गत आपला इतिहास विषय आणि छत्रपती शिवाजीराजे आणि महाराष्ट्र हे समीकरण म्हणजे कधीच वेगळं होऊ शकत नाही. आणि म्हणून मग आपली पण या ठिकाणी काहीतरी भूमिका असली पाहिजे. आणि आमच्या भूमिकेला, आमच्या विचारांना आयोजकांनी विचार केला आणि संधी दिली आम्हाला. आणि एक आमचा छोटासा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी इतिहास विषय शिक्षकांचा त्या ठिकाणी राबवला आणि आम्हाला तिथे उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या अंतर्गत आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, NEP सगळीकडे चालू आहे. पण नेमकं काय NEP न्यू राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, तर या धोरणाच्या संदर्भात आपला इतिहास विषय किंवा आपला इतिहास विषय शिक्षक हा
त्याचं अस्तित्व काय, त्या विषयाचं महत्त्व कसं टिकवता येईल, विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाविषयी कशी गोडी आणखी निर्माण करता येईल की जेणेकरून विद्यार्थी त्या विषयाकडे मोठ्या संख्येने वळतील, याच्यावर सुंदर असं चर्चासत्र आम्ही तिथे घडवून आणलं. वा. आणि आम्हाला अभ्यास मंडळातल्या काही मान्यवरांचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं आणि बऱ्याच लोकांना एक छान अशी त्यांची आशा प्रफुल्लित झाली की नाही आहे, आपल्याला पुढे चांगली संधी आहे आणि हेच मी त्याचं फलित समजेल. खरंच, कारण मला असं वाटतं की इतिहासाच्या उदरातच भविष्यकाळाची स्वप्ने दडलेली असतात आणि कुठल्याही व्यक्तीला जर मागे वळून बघायचं असेल तर त्याला पुढे जाण्यासाठी इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय असा ठरत असतो. मॅडम, ह्यासोबतच आपण राष्ट्रीय सेवा योजना NSS कार्यक्रम अधिकारी रायगड माणगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शिबिरासाठी आपल्याला नाशिक विभागातून महिला प्रतिनिधी म्हणून जाण्याची संधी मिळाली. हा आपला अनुभव कसा होता? राष्ट्रीय सेवा योजना ही मुळातच मुलांमध्ये समाजसेवेचं बीज जे आहे ते टाकण्याचं काम करत असते आणि पुढे जेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना समाजापुढे जाता येतं तर मला असं वाटतं त्याची पाळेमुळं ही NSS मध्ये असतात. आपला अनुभव कसा होता आणि मुलींचा सहभाग याच्यामध्ये होता का? मुलींनी कसा प्रतिसाद दिला होता? राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल सर्व्हिस स्कीम या अंतर्गत सुद्धा एक प्रसंग मला थोडा आठवतो. त्यावेळेस मला वाटते मी म्हणजे लहान होती, पण त्यानंतर मला आईने ते सांगितलं होतं की तुझा जन्म झाला म्हणे त्यावेळेस मला वाटते 1971 भारत पाकिस्तान युद्धाची सर्व म्हणजे होतं 1971 आणि त्यावेळेस मग तिथे स्वयंसेवकांची गरज होती आणि मी अभिमानाने सांगेल की राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत माझे बाबा प्राध्यापक TD गव्हाळे हे त्यावेळेस NSSचे कार्यक्रम अधिकारी होते आणि त्यांनी ठरवलं की NSS म्हणजे फक्त कॉलेजपुरतं काम किंवा परिसरातील काम एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याला आपल्या सैनिकांपर्यंत आपलं जे जिथे खऱ्या अर्थाने या स्वयंसेवकांची गरज आहे तिथे जर आपण काही काम आपल्याला करता आलं तर त्यावेळेस मॅडम बाबांनी एक जवळपास काही 20 ते 25 मुलांची टीम घेऊन NSSच्या ते तिथे गेलेले होते आणि खूप चांगलं काम त्यांनी तिथे केलं होतं. तर हे मला नंतर आईने सांगितलं आणि कदाचित ते पण रक्तामध्ये होतंच आणि त्याची संधी पण मला मिळाली. साधारणतः मला कॉलेजमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली. मी ती फार आनंदाने स्वीकारली आणि आमचं मुलींचं कॉलेज असल्यामुळे मुलींमध्ये त्याविषयीच्या भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये समाजसेवा आणि समाजाप्रती आपले जे काही कर्तव्य असतात, आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्याच्यासाठी आम्ही कार्य केलं आणि ते सर्व कार्य बघून कदाचित जेव्हा राज्यस्तरीय NSSचं शिबिर झालं रायगडला माणगाव या ठिकाणी तर आमच्या नाशिक विभागाचे जे समन्वयक होते त्यांनी माझी निवड केली की मॅडम नाही, नाशिक विभागाचं महिला प्रतिनिधी नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. म्हटलं बापरे, एवढी मोठी जबाबदारी, इथे मी फक्त माझ्याच मुली सांभाळते, आता मला नाशिक विभागातले इतर म्हणजे त्या आमच्या नाशिक विभागाच्या कमिटीमध्ये आम्ही 12 जण होतो, 12 मुलं होते, नंतर एक मी महिला अधिकारी होते आणि दुसरे पुरुष कार्यक्रम अधिकारी होते आणि नाशिक विभागाचे 4 मुलं होते, 2 मुली होत्या, धुळ्याचे 2 मुलं होते, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून मुलं होते, 2-2, 3-3 सिलेक्शन त्यांचं झालेलं होतं. आणि तिथे मग आम्ही गेल्यानंतर त्या मुलांमध्ये मुलंच नाही तर मुलीसुद्धा सगळ्या हिच्यामध्ये अग्रेसर होत्या. त्या ठिकाणी सुद्धा स्वयंशिस्त वगैरे कल्चरल प्रोग्राम या अंतर्गत मॅडम आम्ही आदिवासी नृत्य सादर केलं होतं आणि त्या ठिकाणी आपली लोकपरंपरा या माध्यमातून तुम्ही पुढे नेत आहे याची सर्वांनी कौतुकाची थाप त्यावेळेस आमच्यावर मारली आणि एक मोठी जबाबदारी मी त्यावेळेस योग्य पद्धतीने पार पाडली. आणि आणखी एक सांगावं असं वाटेल की ते मुलं माझ्यासोबत असे जोडल्या गेले आहेत की अजूनही त्यांच्यासोबत फोनच्या माध्यमातून म्हणा ते माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी त्यांच्या कॉलेजच्या म्हणा त्यांच्या वैयक्तिक समस्या म्हणा माझ्यासोबत शेअर करत असतात. मॅडम, आत्ता आपण बोलता बोलता उल्लेख केला की आपण एक विद्यार्थिनी किंवा विद्यार्थीप्रिय अशा प्राध्यापिका आहात. जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये असतात तेव्हा अनेक युवा प्रश्न आपल्या समोर येत असतील आणि शेअर करतात विद्यार्थी, जे घरी बोलू शकत नाही ते प्राध्यापिकांजवळ करतात आणि एका स्त्री प्राध्यापिकेमध्ये मुलं आईला बघत असतात आणि एका जवळच्या मैत्रिणीला सुद्धा बघत असतात की जिथून आपल्याला चांगला सल्ला मिळेल. असा आपल्याला भावस्पर्शी अनुभव आला का ह्या सगळ्या अनुभवांमध्ये 28 वर्षाच्या? नक्कीच, असे भावस्पर्श तर खूपच आहेत आणि ते सोबत घेऊन आज जो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे की त्याच्यातून त्या विद्यार्थिनींना
बाहेर काढून किंवा त्यांच्यासोबत हितगुज करून त्यांचे मन मोकळे करून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा जो काही प्रयत्न झाला, त्यातील काही जणांच्या समस्या सोडवल्या गेल्या, त्यांची जी काही स्वप्न होती तिथपर्यंत त्या पोहोचल्या. तर हा जो आनंद एखादा आहे, अनुभव सांगा ना, हां. आम्हाला ऐकायला आवडेल. एक विद्यार्थिनी होती, म्हणजे त्यावेळेस मी साधारणतः नवीनच, म्हणजे मला जवळपास 2 ते 3 वर्षच झाले होते आणि विद्यार्थिनींसारखीच मी पण कॉलेजमध्ये वावरतच होती. म्हणजे मला पण असं सर्वजण, अरे ही नवीन विद्यार्थिनी कोणी आहे का? कारण शिक्षण झालं, बी-एड झालं आणि लगेच सर्व्हिस लागली. पहिलाच इंटरव्ह्यू, पहिलंच सिलेक्शन आणि पहिलीच ही नोकरी आणि तीच मी कंटिन्यू आता इथपर्यंत आहे. तर मुलींना पण असं वाटायचं की अरे कोणी आहे का ह्या? पण मग नंतर हळूहळू मुलींना वाटलं की म्हणजे ज्यांचं सायन्स किंवा कॉमर्स असतील त्या विद्यार्थिनींना वाटायचं. आणि मग याच्यातून माझं त्यांच्यासोबतचं बसणं उठणं, म्हणजे मी स्टाफ रूममध्ये कमी आणि त्यांच्यासोबत जास्त, असं माझं म्हणजे तिथलं वागणं होतं. तर असं करता करता एका विद्यार्थिनीच्या अगदी जवळ, म्हणजे अगदी मनाचा स्पर्श जिचा मी ओळखला आणि तिला पण असं वाटलं की नाही, हीच व्यक्ती आहे जिला मी शोधत होते. आणि म्हणजे खूप ट्रॅजेडी होती तिची. मला वाटते 4 बहिणी त्या होत्या आणि ही मोठी असल्यामुळे वडिलांनी तिचं लग्न केलं. पण नशिबाचे फेरे आणि तिथे तिचाच घटस्फोट झाला. मग आता करायचं काय, मोठा प्रश्न होता तिच्यापुढे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यावेळेस जेव्हा ती प्रवेशितून 11वीला आली, त्यावेळेस वर्गामधले जे काही सांगणं असायचं माझं, तर ते तिच्या मनावर कुठेतरी भावलं आणि एक दिवस ती माझ्याजवळ आली आणि जेव्हा मी तिचा हात हातात घेतला, त्यावेळेस अक्षरशः, म्हणजे ती कोणाजवळ रडली नसेल एवढी माझ्याजवळ त्यावेळेस रडली आणि तिने सगळं तिचं मन मोकळं केलं. मॅडम, मी काहीच केलं नाही. सर्व जे काही करायचं होतं, जे काही प्रयत्न होते, ज्या संघर्षाला तिने लढा दिला, तो सर्व तिने केला. मी फक्त तिच्या पाठीवर हात ठेवला आणि मी आज आनंदाने सांगेल की तिला सगळ्या त्या समस्येतून फक्त तिच्या पाठीवर हात ठेवला. एक धीर आपण ज्याला म्हणतो, एक हातामधला जो आपुलकीचा ओलावा असतो, तो तिला तिथे जाणवला आणि तिला एक प्रकारे त्या माध्यमातून शक्ती मिळाली आणि तिने पूर्ण त्या संघर्षातून ती पुढे गेली आणि नंतर लग्न पण झालं. नंतर मुलं वगैरे. आज ती आजी आहे आणि शहादाला ज्युनियर कॉलेजला लेक्चरर आहे. वा, खूप छान. एखाद्याचं आयुष्य इतक्या सुंदर वळणावर वळताना जेव्हा आपण बघतो आणि आपण त्याचे साक्षीदार होतात. मॅडम, आपण अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातात, अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये आपण परीक्षक म्हणून भूमिका बजावत असतात. ह्याचे काय अनुभव आहेत आपल्याला? कसं असतं, एखाद्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे तर सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि समोरचा श्रोतावर्ग कसा आहे आणि त्याच्या मनावर ह्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला काय बिंबवायचं आहे हा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. आणि ते करत असताना जर योग्य पद्धतीने आपलं भाष्य त्या ठिकाणी झालं तर आपण जे काही भाष्य करतोय ते मुलांना पटतंय किंवा जो काही श्रोतावर्ग असेल त्याला ते पटत आहे, ह्या अगदी योग्य गोष्टी आहेत, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे जेव्हा त्यांच्या चेहऱ्यांच्या हावभावातून लक्षात येतं तेव्हा खऱ्या अर्थानं असं वाटतं की नाही, आपण जे काही मेहनत करतोय ती सार्थकी लागते. त्यानंतर काही वक्तृत्व स्पर्धा असतील, वादविवाद स्पर्धा असतील, वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळ्या विषयांवरनं आपण हात घालत असतो. साधारणतः समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही सध्याच्या स्थितीला जे विषय हाताळावे असं आपल्याला वाटत असतं, असेच विषय साधारणतः त्या ठिकाणी घेतले जातात आणि विद्यार्थी मग आपल्या मनाच्या कुप्पीतून वेगवेगळे त्यातून त्यांचे विचार व्यक्त करतात. तेव्हा खरंच मॅडम, मी या ठिकाणी सांगेल की मीही कधी विचार करू शकणार नाही, असे विचार त्या ठिकाणी विद्यार्थी मांडतात. तेव्हा असं वाटतं की नाही, आपण प्रत्येक वेळी शिक्षक आहे आणि प्रत्येक वेळी आपण शिकत आहोत आणि आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जिथेही आपण जाऊ, जेही काम करू, त्या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे आणि इतरांकडून खूप काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत. खूप सुंदर. मॅडम, हे सगळं करत असताना आपण आपले इतर काही छंद, आवड जोपासले आहेत का? आणि असतील तर ते छंद कोणते आहेत? स्कूलमध्ये असताना संगीताची खूप आवड होती आणि आताही आहे. पण काही कारणास्तव माझा तो छंद नाही झाला पूर्ण. पण असं वाटतंय की आता रिटायरमेंटनंतर मी तो छंद माझा पूर्ण करेल आणि मला कोणी काही म्हणो, मी त्यानंतर संगीताचा क्लास लावून ते मी कंप्लीट करेल 1 वर्षामध्ये आणि त्यावेळेस मग माझा सगळा गाण्याचा वगैरे तो पूर्ण करेल. जी राहून गेलेली हां, गोष्ट आहे. राहून गेली. आणि दुसरा महत्त्वाचा छंद म्हणजे मला मैदानात आवडतं.
म्हणजे मला असं बंद रूममध्ये काहीतरी करत आहे हा प्रकार नाही. अगदी स्कूल लेवलपासून मैदानं मी गाजवली आहेत. खो खो असेल, कबड्डी असेल आणि अजूनही कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थिनींसोबत ऑफ पिरियड असला वगैरे तर त्यांना खेळासाठी मी प्रवृत्त करते आणि त्यांना खेळवत नाही तर मी पण त्यांच्यासोबत खेळते. ते मला खूप आवड आहे. म्हणजे अजूनही मला सगळे म्हणतात की अरे बापरे एवढं मोठे झाले, कुठे काही पडशील, पायाला काही होईल. पण मी एकदा तिथे ग्राउंडमध्ये आली की मग पाय नाही आणि दुसरं काहीच नाही, काहीही हो, मी अगदी त्याच्यात रमून जाते. वा. आणि ह्या रमण्यातून माझ्यावर काही प्रसंग पण आलेले आहेत. एकदा माझा पाय असा ग्राउंडमध्ये काही असेल तर त्याला म्हणजे लागलं तर टाके पडले, म्हणजे असे पण प्रकार झालेत. नंतर मला फिरायला खूप आवडतं आणि ते म्हणजे इतिहासाशी संबंधित डोंगरदऱ्यांमध्ये आणि म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून आणि शिवाजीराजांनी जे त्यांनी किल्ले उभे केलेत, जे त्यांचे गड होते त्यामध्ये मी खूप रमते आणि मग तिथे मला रमायला आवडतं आणि मी तिथे रमून कल्पना करत असते, इमॅजिन करत असते जे मी वाचलं त्यांच्या संदर्भात की कशा पद्धतीने ते इच्छावरून घोड्यावर जात असतील, किती वेगाने ते जात होते. म्हणजे तिथे सगळं ते आज ती परिस्थिती गडावर आपल्याला तशी दिसत नाही आहे, त्यावेळेस ती वेगळं असेल. आता त्याला थोडंसं मॅन्युअली पायऱ्या वगैरे ते सर्व झालेलं आहे, पण त्यावेळेसची परिस्थिती जी होती ती समोर घेऊन मी ते सर्व इमॅजिन करते आणि त्याच्यातून इतिहासाचा आनंद मी घेते. वा, इतिहास आपण खऱ्या अर्थाने जगत आहात. मॅडम, जाता जाता एक प्रश्न विचारते. ह्या सगळ्या ज्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाचा सहभाग आणि सपोर्ट जो असतो तो असतो आपल्या कुटुंबाचा. स्त्री घर कुटुंब सांभाळत ती तिचं कार्यक्षेत्र देखील गाजवत असताना काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतं, एक तारेवरची कसरत असते. हे आपण सगळं कसं काय मॅनेज करता? हे करत असताना सगळ्यात पहिली शिकवण घरी मिळाली ती आई आणि बाबांच्या संस्कारातली. आमच्या आईबाबांनी म्हणजे मुलगी आणि मुलगा हा फरक केलाच नाही आणि त्यांचा पूर्ण सपोर्ट. आम्ही 2 बहिणी आहोत तर आम्हा दोघी बहिणींना त्यांचा पूर्ण सपोर्ट. माझी बहीण आता सध्या पुणे विद्यापीठात केमिस्ट्री डिपार्टमेंटला आहे आणि भाऊ म्हणजे मुलं जेवढे शिकणार त्यांना जेवढं शिकायचं आहे तेवढंच मुलींना शिकवायचं. आणि याच्यासाठी माझ्या बाबांचं म्हणजे एक काय म्हणतात त्याला मिनी हॉस्टेलच आमचं घर होतं. म्हणजे आम्ही फक्त स्वतःचेच मुलं नाही तर माझे चुलत भाऊ असतील, बाबांचे आतेभाऊ वगैरे, म्हणजे आमच्या घरी जवळपास 15 मुलं होते शिकायला आणि सगळेजण मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि अशा संस्कारामधून आम्ही वाढत गेलो. मी स्वतःला खूप नशीबवान समजेल की भावांनीसुद्धा तेवढाच सपोर्ट केला. आईबाबांचा तर होताच, बहिणीचा पण तेवढाच होता. त्याच्यानंतर पुढे मग जगरहाटीप्रमाणे लग्न झालीत. बहिणीचंही झालं, माझंही झालं आणि सासर पण माझ्या नशिबाने शैक्षणिक दृष्टीने परिपूर्ण असं मिळालं. सासरेसुद्धा माझे गुरुजी होते, शिक्षक होते आणि ते फार लवकर एक्सपायर झाल्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण सासूबाई ज्या होत्या त्यांनी मात्र माझ्या पाठीवर हात ठेवला की स्मिता, तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुला जे करायचं आहे ते तू पूर्ण कर. चूल आणि मूल एवढ्यापुरतंच तू मर्यादित राहू नको. कारण त्यांनी माझ्यामधले जे म्हणजे म्हणतात ना की प्रथम क्षणी काही गोष्टी लक्षात येतात, तसं माझ्या सासूबाईंच्या लक्षात आल्या होत्या आणि त्यांनी मला बरोबर त्या मार्गाने नेलं आणि त्याला सपोर्ट मग मिस्टरांचा सुद्धा मिळाला. त्याच्यानंतर मुलगा झाला, त्याचा सुद्धा मिळाला. थोडीशी कसरत अशी झाली की नोकरी मला भुसावळ आणि त्याच्यामुळे अपडाऊनचा खूप त्रास आणि त्यावेळेस मग बस पकडायची, मुलगा लहान, ते त्याचं सर्व करायचं. हे करता करता कसरत तर होतीच, पण सपोर्टिव्ह हात चारी बाजूंनी होते आणि माहेरकडूनही होते आणि सासरकडूनही होते आणि त्याच्यामुळे म्हणतात ना की दोन्ही हात मजबूत असले तर मग काय, तर ते त्या पद्धतीने झालं. म्हणजे जसं समुद्रासारखं सर्व शैक्षणिक वातावरण, पोषक वातावरण आणि ते माझ्यासाठी खूप भाग्याचं ठरलं मला. मॅडम, अजून आपल्याला भविष्यामध्ये काय करावंसं वाटते? आपले भविष्यातील काय मानस आहेत? जेव्हा विद्यार्थिनींच्या खूप क्लोज मी जाते त्यावेळेस त्यांच्या ज्या इतर समस्या आहेत, काही समस्या अशा आहेत की ज्या आपण नाही सोडवू शकत, त्या फार पलीकडच्या असतात. पण तरीही एक मानस असा आहे की विद्यार्थिनींसाठी मी काहीतरी करेल आणि ज्या होतकरू आहेत, ज्या अभ्यासू आहेत आणि आर्थिक बाबतीत थोड्याशा कमजोर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाही, तर जशी पुस्तकांची म्हणजे वाचनालय असतं त्या पद्धतीचं त्यांच्यासाठी मला काही करता येईल का, पुस्तकं मला त्यांच्यासाठी पुरवता येईल का, तर असं भविष्यात माझा मानस आहे आणि तो मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्या माध्यमातून त्या विद्यार्थी
विद्यार्थिनी त्यांची स्वप्न पूर्ण करतील आणि आर्थिक स्थिती दयनीय म्हणजे थोडीशी कमकुवत असताना त्यांना इतर जे मटेरियल आहे त्या मटेरियलपर्यंत त्या पोचू शकणार नाही, तर त्या मटेरियलपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी करेल. नक्की मॅडम, आज आपण जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला सगळा जीवन प्रवास, शैक्षणिक प्रवास अतिशय सुंदर संवादातून उलगडून दाखवलात. आपल्या भविष्यातील मानसांना आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे सदिच्छा चिंतिते. आपलं उर्वरित आयुष्य निरोगी निरामय राहील यात शंकाच नाही. त्यासाठी देखील आपल्याला सदिच्छा देते. आज आपण इथे आलात त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आत्ताच आपण कोटेच्या महिला महाविद्यालय भुसावळ येथील इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका स्मिता जयकर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. श्रोते हो, याचबरोबर स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचा हा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया. नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भुसावळ येथील कोटेच्या महाविद्यालयातील इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका स्मिता जयकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांसोबतच मॅडमचं अनेक ठिकाणी अनेक विभागामध्ये कार्य चालतं. अनेक ठिकाणी मॅडम व्याख्यानांना जातात. त्यांना लेखनाची देखील आवड आहे आणि एक विद्यार्थी प्रिय अशा ह्या प्राध्यापिका आज आपल्या स्टुडिओमध्ये आले.